या अभंगातून तुकाराम महाराज म्हणतात की देव हा सर्वत्र आहे, सर्व व्यापक आहे. मग ते काय वर्णन करतात बघा अभंगामधनं. गोडपणे जैसा गुळ तैसा देव झाला सकळ, आता भजे कवने परी देव सबाह्य अंतरी, उदका वेगळा नव्हे तरंग निराळा, हेम अलंकार नामे तुका म्हणे तैसे आम्ही. म्हणजे ज्याप्रमाणे गुळामध्ये सर्वत्र गोडवा भरलेला असतो तसा देव जगताच्या रूपाने सर्वत्र आहे. म्हणजे जगामध्ये सर्वत्र आहे. ईश्वर हा सर्वव्यापक आहे. आता मी देवाचे भजन कसे करू, कारण माझ्या मनात सर्वत्र परमेश्वरच आत्मरूपाने भरलेला आहे. तरंग वेगळा उठताना आपण पाहतो, पण तरंग हे पाणीच असते, त्याहून निराळे नसते. तुकाराम महाराज म्हणतात सोने आणि अलंकार हे जरी वेगळे वेगळे आहेत पण आहेत ते एकच. तसेच देव आणि भक्त असे जरी वेगवेगळे असले तरी ते एकच आहेत. म्हणजे ईश्वर आणि भक्त हे एकच आहेत, एकात्म पावलेले आहेत असं या अभंगातून सांगतात. रामकृष्ण हरी.